पुन्हा एकदा या सकाळचे प्रहरी परमेश्वराचे आभार मानतो की त्यांनी मला ही सुसंधी दिलेली आहे त्याच्या वचनातून बोलण्याची आणि स्पष्टीकरण करण्याची. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद असो. आज आपण पुन्हा एकदा आध्यात्मिक कृपादान आणि सेवा कार्य या तत्वाकडे वळत आहोत. आणि काल जे आपण पाहिलं त्यातले फक्त मी एक दोन पॉइंट आपल्यासमोर मांडत आहे की मंडळीमध्ये ऐक्य असावे म्हणून परमेश्वराने कृपादान दिले आहेत. निरनिराळे कृपादान आहेत. त्यात कोणतंही दान श्रेष्ठ आहे किंवा हलका प्रतीचं आहे असं काहीच नाही. आणि सर्व दानं मिळून परमेश्वराच्या मंडळीच्या सेवा कार्यासाठी, उन्नतीसाठी त्याचा उपयोग व्हावा अशी परमेश्वराची योजना आहे. हे सर्व दानं मंडळीमध्ये उपयोगात होत असताना, हे दान कृतीत किंवा उपयोगात आणत असताना पुन्हा एकदा मी हा पॉइंट या ठिकाणी आपल्या समोर मांडत आहे. त्या व्यक्तीची आभार प्रदर्शन न करता, त्या व्यक्तीचे आभार प्रदर्शन न करता ज्या देवाने हे दान दिलंय त्या देवाची आभार मानावे. ही दाने मंडळीच्या उन्नत देण्यात आल्यामुळे दान प्राप्त झालेल्या व्यक्तींनी ही जी दान आहेत, हे जे तुमच्यामध्ये खास वैशिष्ट्यपूर्ण गुण देवाने घातलेला आहे किंवा तुम्हाला दिलेलं आहे, ते आपली खाजगी मालमत्ता म्हणून त्याचा उपयोग करू नये. ते स्वतःच्या हक्काचं नाही, तर हे परमेश्वराचं दान आहे. त्याच्या गौरवासाठी त्याचा उपयोग व्हावा. स्वतःच्या गौरवासाठी नाही, स्वतःला उंच करण्यासाठी नाही, तर मंडळीमध्ये देवाच्या कार्याला त्याचा हातभार लागावा म्हणून परमेश्वरानं त्याच्या गरजेप्रमाणे ते दान विविध लोकांना ते दिलेलं असतं. आणि आपण हेही पाहिलं की जो एक मनुष्य आहे तो धंद्याला गेला, व्यापाराला गेला आणि कोणाकडे 5,000, कोणाकडे 2,000, कोणाकडे 1,000 घेऊन गेला आणि आल्यानंतर तो ते हिशोब मागणार असतो. त्याचप्रमाणे परमेश्वराने आज तुम्हाला आणि मला प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे तारलेला आहे, उदारलेला आहे. आणि ह्या येशूने तुम्हाला आणि मला स्वर्गात जाण्यापूर्वी, स्वर्गारोहणापूर्वी 50व्या दिवशी आत्म्याचा जो काही वर्षाव झाला, तसाच पुन्हा एकदा आत्म्याचा वर्षाव परमेश्वर दुसऱ्यांदा करणार आहे, योएलचं पुस्तक सांगतं. आणि ज्यावेळेला आपण त्याचा स्वीकार करतो त्या टायमाला तो आपल्याला सामर्थ्य देतो. या सामर्थ्याच्या द्वारे आपण त्याच्या जागतिक सेवा कार्याचे घटक बनतो आणि आपण त्याच्या कार्याला हातभार लावतो. आणि म्हणून कुणीही हे काय दान आहे, ते दान आपलं मालकीचं आहे आणि माझं आहे म्हणून मी स्वतःला उंचावलं पाहिजे अशा प्रकारची प्रवृत्ती न बाळगता परमेश्वराला उंच करावं हे त्याचं ध्येय असावं. आणि काल आलेल्या एका सूचनेनुसार मला आपल्यासमोर एक सिनियर पास्टरने विनंती केलेली आहे. काय 2 पॉईंट तुमच्याकडे मांडायचे आहेत. पहिला जो पॉईंट तुमचा म्हणजे प्रभूच्या प्रार्थनेमध्ये हे आमच्या स्वर्गातील पित्या या नावाने संबोधून आपण पुढे जावं. काय काय हे आमच्या स्वर्गातील बाप्पा म्हणतात. तर येशूने शिकवून प्रार्थना आहे. मग 6व्या अध्यायामध्ये 9 पासून पुढे आपण पाहतो की आमच्या स्वर्गातील पित्या या नावाने संबोधतो तर अधिक बरं होईल असं त्यांचंही म्हणणं आहे आणि मलाही वाटतं. त्यासोबत आपण प्रभूची प्रार्थना करत असताना माझ्या प्रियानो आपल्या सर्वांना एक विनंती आहे. मी जे पाहिलं ते म्हणजे प्रभूच्या प्रार्थनेमध्ये गडबड करून आपण ते पूर्ण करायला पाहतो. एक फॉर्मॅलिटी म्हणून, एक परंपरा म्हणून नाही. माझ्या प्रियानो आपण शिस्तीने म्हणूया ती प्रार्थना, समजून उमजून म्हणणं फार महत्वाचं आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे आपण आपल्या प्रार्थनेमध्ये शिस्तीने सगळ्यांना सांभाळून घेऊन आपण ही प्रभूची प्रार्थना पार पाडणं फार गरजेचं आहे आणि त्यामध्ये देवाचं गौरव नक्कीच होणार आहे. दुसरा मुद्दा आणखीन एक सांगायचा आणि तो म्हणजे सिस्टर वाट सांगतात त्याप्रमाणे आपल्या वैयक्तिक प्रार्थना जेव्हा आपण करतो किंवा तुम्ही जेव्हा आपण या ठिकाणी एखादं प्रार्थना करायला सांगतो त्या टायमाला आपल्या सगळ्यांनाच उद्देशून आहे प्रभू येशूचं नाव, परमेश्वराचं नाव वारंवार आपल्या प्रार्थनेत घेतलं नाही पाहिजे. आणि हे आमच्या स्वर्गातील पित्या, आणि हे आमच्या स्वर्गातील बापा, हे आमच्या स्वर्गातील पित्या, आणि हे आमच्या स्वर्गीय पित्या परमेश्वरा, हे आमच्या परमेश्वरा. नाम आणि सर्वनाम हे 2 प्रकार आहेत व्याकरणामध्ये. नाम एकदा घेतलं तर सर्वनाम आपण वापरलं पाहिजे. आणि म्हणून देवपा आणि म्हणून तू आम्हाला इथपर्यंत आणलं चिंतपूर आम्हाला सांगते तुला परमेश्वराचं नाव व्यर्थ घेऊ नकोशी 3री आज्ञा आहे. आणि जो कोण देवाचं नाव व्यर्थ घेईल
त्याची परमेश्वर गय करणार नाही. देवाचं नाव परमपूज्य आहे, पूजनीय आहे, म्हणून त्याच्या नावाचा वारंवार उल्लेख करणं टाळावं. अविचाराने देवाचं नाव घेणं म्हणजे पाप आहे, असं सिस्टर जे वाईट म्हणतात. अविचाराने. पुढे आपण जाऊया याच्यामध्ये. देवाने जो कार्यपद्धतीचा आपल्याला नमुना दिलेला आहे, त्याच्या बाबतीमध्ये पान नंबर 236 वर आपण पाहतो. दानांच्या विविधतेमध्ये एकात्मता कशी असू शकते हे स्पष्ट करण्यासाठी पावलाने मानवी शरीराचे उदाहरण घेतले आहे. दानांच्या विविधतेमध्ये हे जे काही सर्व प्रकारचे दान दिले आहेत, हे शरीर जे दान आहेत, याच्यामध्ये एकता कशी असावी हे समजून सांगण्यासाठी कार्याच्या पद्धतीचा नमुना ही हेडिंग आहे. नमुना म्हणजे ब्लू प्रिंट, आणि ब्लू प्रिंट म्हणजे नक्कल या ठिकाणी दिलेले आहे बायबलमध्ये. शरीरामध्ये पुष्कळ अवयव आहेत. आपलं जे शरीर आहे याचं उदाहरण घेतलेलं आहे, मानवी शरीर उदाहरण घेतलं आहे, आणि शरीरावर भरपूर अवयव आहेत. मग हात आहे, डोळा आहे, कान आहे, आपल्या प्रत्येकाला माहित आहे, नाक आहे, पाय आहेत, हे सगळे आहेत अवयव आहेत. तरी प्रत्येक अवयव आपल्या परीने विशिष्ट रीतीने शरीराला हातभार लावतो, तेव्हा आपण व्यवस्थितपणे आपले जीवन जगत असतो. तर देवाने आपल्या इच्छेप्रमाणे त्याच्या मंडळीला किंवा त्याच्या शरीराला वेगवेगळे अवयव लावलेले आहेत. त्याच्या मंडळीला देखील त्यानं काय केलं बरं, या विविध प्रकारच्या अवयवांनी नटवलेलं आहे, सजवलेलं आहे. आणि म्हणून त्याची मंडळी म्हणजे त्याचं शरीर आहे, येशू शरीर आहे, आणि या शरीराचं मस्तक कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त आहे. जरी आपण पास्टर लोक बरेच जॉईन झालेला आहोत, आपले काही सभासद असतील, आमचे प्रशासकीय अधिकारी आहेत, प्रिन्सिपल लोक वगैरे आहेत, आपण सर्वजण त्या शरीराचे अवयव आहोत. प्रत्येक पास्टरला जी मंडळी देवाने सोपवलेली आहे, या ठिकाणी आपण मला वाटतं एक वचन वाचूया पुढे जाण्यापूर्वी. आणि त्या वचनामध्ये पाहून काय म्हटलं पहा, ख्रिस्ताचे पुत्र याचा 20व्या अध्यायामध्ये प्रत्येक पास्टरला उद्देशून मी बोलतोय. पास्टर लोक आहेत, तुम्ही स्वतःकडे आणि ज्या कळपात पवित्र आत्म्याने तुम्हाला अध्यक्ष करून ठेवलंय त्या सर्वांच्याकडे लक्ष द्या. पालकांना सांगत आहे पाऊल की तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या पालकांना, आणि त्यासोबत जी मंडळी तुमच्याकडे देवाने सोपवलेली आहे त्या प्रत्येकाकडे लक्ष द्या, अशासाठी की देवाची जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने स्वतः करता मिळवली आहे तिचे तुम्ही पालन करावे. तुम्ही लक्ष यासाठी द्या की जी मंडळी प्रवेश करताना आपल्या रक्ताने मिळवलेले आहे तिचे पालन पोषण तुम्ही करावे. मी गेल्यावर कळपाची दयामाया न करणारे क्रूर लांडगे तुमच्यामध्ये शिरतील हे मी जाणून नाही. तुमच्यापैकीच काही माणसं उठून शिष्याला आपल्या मागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील. म्हणून मी 3 वर्षे रात्रंदिवस अश्रू गळीत प्रत्येकाला बोध करण्यात खंड पडू दिला नाही, याची आठवण ठेवून तुम्ही सावध राहा. आणि म्हणून आता मी तुम्हाला प्रभूकडे आणि देवाच्या कृपेच्या वचनाकडे सोपवतो, तो तुमची वाढ कराव्यास आणि पवित्र किल्ल्यात सर्व लोकांमध्ये तुम्हाला वचन द्यावायला समर्थ आहे. पाऊल शेवटी तो म्हणतो मी तुम्हाला प्रभूच्या वचनाकडे सोपवतो, कारण आपल्यातून काय लोक उठतील आणि शिष्यांना आपल्या मागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी शिकवतील. म्हणून तुम्ही सावध राहा. जी मंडळी त्याने आपल्या रक्ताने विकत घेतले आहे तिचं तुम्ही पालन पोषण करावं, आणि पालन पोषण माझ्या प्रियानं पालकांनी वचनाने केलं पाहिजे. त्यांच्यामध्ये भरपूर वचन पाहिजे. अन्न चारा हे देवाचं वचन आहे, आणि ते जर मेंढराने मिळालं तर निश्चित त्याची वाढ चांगली होणार आहे. आणि आपण सगळेजण देवाची मंडळी नात्यानं त्याचं शरीर नात्यानं आपली सर्वांगीण वाढ झाल्याशिवाय राहणार नाही देवाच्या वचनाद्वारे. आणि प्रत्येक पालकाला जबाबदारी देवाने दिलेली आहे की त्यांनी आपल्या मंडळीची चांगली काळजी घ्यावी. त्याचा हिशोब तो आपल्या न्यायाच्या दिवशी मागणार आहे. शरीराचा कोणताही अवयव दुसऱ्याला म्हणू शकत नाही की मला तुझी गरज नाही. ते सर्व परस्परावर अवलंबून आहेत. इतकेच नाही तर शरीराचे जे अवयव विशेष आवश्यक दिसतात ते आवश्यक आहेत. या ठिकाणी म्हटलंय आपल्या असं म्हणता येणार नाही कोणत्या अवयवाला की मला तुझी गरज नाही, तर ते एकमेकावर अवलंबून आहेत. इतकंच नाही तर जे हे जे अवयव आहेत विशेष दिसतात, आवश्यक दिसतात, ते आवश्यक आहेत. काय काय आपल्याला वाटतं याची काय गरज नाही, त्याची काय गरज नाही, पण प्रत्येक शरीराचा अवयव तो अत्यंत महत्वाचा आहे. शरीराची अंगे कमी योग्यतेची अशी आपण मानतो, त्यात आपण पांघरून घालून विशेष मान देतो. शरीराचे जे काही भाग आहेत आपले ज्यांना आपण कमी महत्व समजतो त्याला आपण काय करतो बरं, त्याला कपड्याने झाकतो आणि त्याला विशेष मान देतो. आपल्या कुरूप अंगास
सुरूपता मिळते. आपल्या सुरूप अंगात अशी गरज नाही जे उणे त्यास विशेष मान मिळावा अशा रीतीने देवाने आपलं शरीर जुळवलेलं आहे. ओव्या 21 ते 24 आणि अध्याय 12 आपण पाहत आहोत. याच्यामध्ये पावलाने जे का देवा शरीर आहे ते म्हणजे मंडळी आहे आणि त्याचं मस्तक प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि जे मंडळ शरीर आहे ते कशा पद्धतीने जोडवलेलं आहे याच्यामध्ये आपण आज पाहत आहोत. एखादा अवयव किंवा एखादा जो पार्ट आपल्या शरीराचा लुळा पडला तर त्याचा परिणाम सर्व शरीरावर होत असतो. शरीरामध्ये जर मेंदू नाही तर बुद्धी नाही, तर पोट काम देणार नाही आणि शरीरामध्ये पोट जर नाही तर मेंदूचा काय फायदा होणार नाही. त्याचप्रमाणे एखादा समाज किती हलक्या प्रतीचा असला, चेस्ट मेंबर जर असला, आपला हलक्या प्रतीचा असला, तर तो त्या ठिकाणी नाही तर मंडळीवर त्याचा अनिष्ट परिणाम होऊ शकतो. एखादा समजत नाही त्याला हलकं दहा आहे किंवा तो हलक्या प्रतीचा आपण समजतो, परंतु तो जर त्या मंडळीमध्ये दिसला नाही किंवा त्या जर नसला तर त्याचं जर कार्य जर का मंडळीत दिसलं नाही तर त्याचा मंडळीवरती अनिष्ट परिणाम होतो. आणि म्हणून आपण कधी कधी म्हणतो आपल्या मेंबरला, अरे काय तुम्ही आले नाही त्यातला, तुम्ही नव्हता त्यामुळे आम्ही मिस केलं, तुम्हाला मिस केलं. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक सभासद हा मंडळीमध्ये देवानं त्याच्या ठिकाणी बसवलेला एक भाग आहे त्याच्या शरीराचा. म्हणून त्या प्रत्येकाचा सन्मान केलाच पाहिजे आणि त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे पास्टरने. शरीरातील काही अवयव नाजूक आहेत, त्यांना विशेष संरक्षणाची जरुरी आहे. एखादी व्यक्ती, एखादा हात किंवा पाय नसला तरी कार्य करू शकते. एखादा व्यक्ती हात आणि पाय नसला तरी ते कार्य करू शकते, परंतु यकृत, हृदय किंवा फुफ्फुस नसले तरी आपण काहीच करू शकत नाही. यकृत, हृदय आणि फुफ्फुस जर नसलं तर ते शरीर निकामी आहे. बहुद्या आम्ही आमचा चेहरा हात उघडे ठेवतो, परंतु सभ्यता किंवा विनयशीलता म्हणून शरीराचे इतर भाग कपड्याने झाकून टाकतो. आपण काय करतो बरं, आमचा चेहरा किंवा हात हे उघडे ठेवत असतो, परंतु सभ्यते किंवा विनयशीलता म्हणून आपण शरीराचे इतर भाग कपड्याने झाकीत असतो. म्हणून कमी प्रतीच्या दानांना निकृष्टतेची वागणूक न देता त्यांच्याकडे अधिक लक्ष करून चांगली वागणूक द्यावी, कारण मंडळीचे आरोग्य, सदृढता त्यांच्यावरही अवलंबून आहे. म्हणून एखाद्याला आपण मंडळीमध्ये त्याचं दान हलकं आहे किंवा कमी प्रतीचं आहे मग त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हे चुकीचं आहे. त्याच्याकडे लक्ष आपण दिलं पाहिजे. कारण का त्याच्यावर सुद्धा आपल्या मंडळीचं किंवा शरीराचं आरोग्य अवलंबून राहिलेलं असतं. मंडळीतील मतभेद दुही टाळण्यासाठी आणि एकात्मतेची आणि परस्परावर अवलंबून राहण्याची भावना निर्माण करण्यासाठी मंडळीमध्ये अशा प्रकारे दानांची वाटणी करण्याचे देवाने ठरवले. आता आपण पाहतो मंडळीमध्ये बऱ्याच ठिकाणी मतभेद असतात. एल जी वाट म्हणतात प्रभू येशू ख्रिस्त येऊपर्यंत मंडळी अगदी निर्दोष आणि एकदम निष्कलंकित अशी असणार नाही, ते प्रोसेस असणार आहे, परिपूर्णता गाठच राहणार आहे ती. आणि म्हणून अशा परिस्थितीत देव तिचा तो मान्य करतो आणि तिला तो शुद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचं कार्य करून त्याला परिपूर्णतेकडे नेण्याचा त्याचा प्रयत्न असतो. आणि म्हणून ह्या जे काही मतभेद आहेत, जे काही दुफळे आहेत, ह्या टाळण्यासाठी त्याच्यामध्ये एकात्मतेची आणि एकमेकावर अवलंबून राहण्याची भावना निर्माण करण्यासाठी या दानांची विशेष वाटणी देवाने ठेवलेली आहे किंवा ठरवलेली आहे. यामुळे त्यांना परस्पराबद्दल सारखीच आस्था राहील. यामुळं मंडळीतील प्रत्येक सभासदाला एकमेकाबद्दल आस्था राहील, एक प्रकार ओढ राहील. आणि म्हणून देवाने हे दान प्रत्येकाला दिलेलं आहे. एक दुःखी झाला तर त्यावर सर्व अवयव दुःखित होतात. एक जर दुखावला गेला शरीराचा अवयव तर सर्व अवयव दुःखित होतात. अवयवाची वावा झाली तर त्यावर सर्व अवयव आनंदित होतात. आपल्या मंडळांमध्ये देखील असंच आहे. आपल्यामध्ये एखाद्याच्या घरी किंवा एखादा खुश असला तर सर्व मंडळी त्यामध्ये त्याच्या आनंदामध्ये सहभागी होतो. आपण प्रार्थनेला जातो आणि त्या ठिकाणी आनंद उत्सव आपण करतो, त्याच्या आनंदामध्ये आपण सहभागी होतो. एखाद्याच्या घरात जर दुःख झालं असेल तर त्याच्या घरामध्ये आपण जातो सर्व मंडळी नात्यानं
आणि त्यामध्ये त्यांचा समाचार घेतो आपण, त्या टायमाला निश्चितच सर्व मंडळीला दुःखही होतं. आणि अशा प्रकारे आपण येशूचं शरीर हे आपण सगळ्या जगाला दाखवित असतो. म्हणून एखादा विश्वास दुःखित होतो तेव्हा त्याची दखल देखील आपण मंडळीने घेतली पाहिजे. त्याला जाऊन भेटलं पाहिजे. दुःखाचे दुःख शमवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. जेव्हा अशा व्यक्तीला पूर्ण स्थितीमध्ये आपण आणतो, ज्यावेळेस त्याची परिस्थिती पुन्हा सुधारते किंवा पुन्हा तो नॉर्मल होतो, त्याला आरोग्य प्राप्त मिळवून देतो, तेव्हा मंडळीचे आरोग्य देखील सुरक्षित राहते. तेव्हा मंडळीचे देखील आरोग्य सुरक्षित राहते. आत्मिक आरोग्य म्हणा किंवा मंडळीमध्ये जी काही अ, अ, अशांतता निर्माण झालेली आहे, फुटी पडलेली आहे, ह्या पुन्हा एक होऊन जातात सगळे आणि सगळ्या मंडळीमध्ये आनंदाचं वातावरण असणं फार महत्वाचं आहे. फुटी पाडणं हे सैतानाचं काम आहे. सैतान नेहमी काय ना काय तर प्रयत्न करून आपले गेल्या आठवड्यात धडं देखील तेच होतं, की आपलं चेतवून द्यायचा प्रयत्न करतो. आपल्याला भडकवायचा प्रयत्न करतो. सभासद नात्यानं कधी-कधी आपले एकमेकाचे अवयव जे आहेत, एकमेक जे आहोत आपण टोचून बोलतो किंवा एखाद्याला टाकून आपण त्याकडे पाहतो किंवा हेवा मत्सऱ्या गोष्टी आपल्या मध्ये देखील असतात. तर ह्या सर्व गोष्टी हळूहळू आपण बाजूला सारून घेणं खूप महत्वाचं आहे. यासाठी पवित्र आत्म्याच्या वर्षावाची गरज आहे मंडळीवरती आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये. प्रत्येक दानाचा त्याच्या किमतीचा मूल्याचा उहापोह केल्यानंतर पाऊल त्यातील काही जी यादी जाहीर करतो. तो असं म्हणतो 12 अध्याय पहिले करंथीस पत्र आणि 28 पासून पुढं तो असं म्हणतो, देवाने मंडळीत कित्येकांना नेमलं आहे. मंडळीमध्ये देवाने हे जे अवयव आहेत, त्या अवयवांचे काय काय क्रमवार दाखवतो या ठिकाणी. प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक, शिवाय अद्भुत कार्य करणारे, निरोगी करण्याची कृपा जरी मिळालेले, समाचार घेणारे, व्यवस्था करणारे, भिन्न भिन्न भाषा बोलणारे, कोणत्याही सभासद सर्व दाना नाहीत. म्हणून त्याने श्रेष्ठ दानांची इच्छा बाळगण्यास सर्वांना उत्तेजन दिलेले आहे 31 वचनामध्ये. आणि म्हणून मंडळीतील अधिक फायदेशीर होणाऱ्या दानाचा संदर्भात हा सल्ला त्यांना दिलेला आपण पाहतो, म्हणजे आपल्याला दिलेला पाहतो. तेव्हा या ठिकाणी जे काय दान आहेत त्यामध्ये प्रथम प्रेषिताचा नंबर आहे. प्रेषितांना देवाने निवडलाय. प्रेषिताचे कार्य काय आहे? प्रेषिताचं कार्य हा जे काय पाळत लोक आहेत त्यांच्याशी लिमिटेड नाही. प्रेषित हा जो अपोस्टल त्याला इंग्लिश म्हटलंय त्याच्या कार्यक्षेत्राला मर्यादा नाही. तो एका गावात दुसऱ्या गावात तिसऱ्या नवीन कार्य तो उघडतो आणि दुसऱ्या ठिकाणी जात असतो पावलाप्रमाणे. आणि त्याप्रमाणे पाहतो संदेश देणार आहेत. त्यानंतर भविष्यवादी आहेत, भविष्य सांगणारे आहेत. तिसरे शिक्षक आहेत. शिक्षक देखील फार महत्वाचे आहेत. त्यांच्याकडे ज्ञानाचा खजिना असतो आणि त्यामुळे ते ज्ञान मांडून त्याच्या मंडळीतील प्रत्येक सभासदाला किंवा प्रत्येक चर्च मेंबरला, पास्टर लोकांना देखील तेच घडत असतात. शिक्षकाचा सगळ्यात महत्वाचा वाटा असतो आपण पाहतो. तो ज्ञान देण्याचा प्रयत्न करतो, बुद्धी देण्याचा प्रयत्न करतो आणि घडवायचं काम करत असतो. आणि म्हणून प्रथम प्रेषित, दुसरे संदेशे आणि तिसरे शिक्षक आहेत. शिवाय अद्भुत कार्य करणारे, अद्भुत म्हणजे चमत्कार देखील करणारे, निरोगी करण्याचे कृपादान मिळालेले असे देखील दान परमेश्वराने त्याच्या मंडळीमध्ये ठेवलेले आहेत. आणि ह्या दानाचा उपयोग सर्वांचं एकच काम असणार आहे, ते म्हणजे मंडळीची वाढ होऊन ही मंडळी तारणाच्या काळासाठी सज्ज व्हावी, तिच्याद्वारे तारणाची घोषणा जगाच्या कानाकोपऱ्यात द्यावी, हे त्याचं मेन उद्दिष्ट आहे. आणि त्यानंतर पाहतो भिन्न भिन्न भाषा बोलणारे, व्यवस्था करणारे, व्यवस्थापक. माझ्या प्रियानं हे देखील दान आहे. हे सगळ्यांना जमतंय असं नाही. सगळ्यांना सारखीच दानं नाहीत. पाऊल सुद्धा सांगतो सर्वांनाच अन्य भाषा बोलता येत नाहीत. सर्वांनाच बरं करण्याचं दान नाही. पाऊल पुढे सांगतो आपल्या 12 अध्यायामध्ये हे दानं सर्व सारखीच नाहीत. तर या दानाच्या द्वारे तुमच्या आणि माझ्याकडून परमेश्वर त्याचं सेवा कार्य करून घेऊ इच्छित आहे. इथं काय म्हटलं पहा 12 अध्याय आणि वचन 29 पासून सगळेच प्रेषित आहेत काय? सगळे संदेश आहेत काय? सगळेच शिक्षक आहेत काय? सगळेच अद्भुत कृत्य करणारे आहेत का? सगळ्यांनाच एक प्रकारचं दान नाही. निर्गुण करण्याची कृपादाने सगळ्यांच आहेत काय? सगळेच भिन्न भिन्न भाषा बोलतात काय?
भाषांचा अर्थ सगळे सांगतात काय, म्हणजे ट्रान्सलेशन सगळ्यांना जमतं का? पण पुढे तो म्हणतो श्रेष्ठ दानांची किंवा श्रेष्ठ कृपादानाची उत्कंठा बाळगा. त्यासाठी तुम्ही आस्था धरा मनामध्ये, प्रयत्न करा. परमेश्वर तुम्हाला हे सगळे दान देणार आहे. आणि सगळ्यात शेवटी तो सांगतो पहा 12व्या अध्यायाच्या, शिवाय एक सर्वोत्कृष्ट मार्ग मी तुम्हाला दाखवतो. सर्वोत्कृष्ट मार्ग पावलाने जो दाखवलाय तो 13व्या अध्यायामध्ये, पुढच्या अध्यायामध्ये. तो कोणता आहे बरं? प्रीती सर्वोत्कृष्ट दान होय. प्रीती, प्रीती देखील सर्वात उत्कृष्ट दान असं आहे. आणि प्रीती म्हणजे काय? इथं पुढे संपूर्ण अध्याय त्याच्यावर आधारित आहे. देवप्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञा पाळणे होय. आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत. आज्ञा पालन करायला शिकले पाहिजे आपण. कारण आज्ञा हे देवाचे गुण आहेत. देवाचे गुण प्रगट करतात. चारित्र्य आहे परमेश्वर त्याच्यामध्ये. आणि हे जेव्हा आपल्या जीवनामध्ये उतरतं त्याचं चारित्र्य, त्या टायमाला आपल्या जीवनामध्ये सर्वांगीण विकास झालेला असतो. त्याची प्रीती आपल्या जीवनामध्ये पाहायला मिळते. प्रीतीची फळं पाहायला मिळतात. गलती 5:21 पुढे सांगितल्याप्रमाणे ती फळं तुमच्या आणि माझ्या जीवनात घेतल्यानंतर निश्चितच तुमचा आणि माझा उपयोग देवाच्या मंडळीच्या कार्यासाठी आपण उपयोगी ठरणार आहोत. माझ्या प्रियानो, आजच्या अभ्यासामध्ये आपण हे पाहत आहोत की शरीरावर तुम्हाला मला उदाहरण दिलं आहे. मंडळी हे देवाचं शरीर आहे. येशू हा त्याचं मस्तक आहे. आणि मंडळी पूर्ण जगामध्ये विखुरलेले आहे. पूर्ण जगामध्ये, पूर्ण जग, जेवढे ऍडव्हेंटिस्ट किंवा जेवढे ख्रिश्चन लोक आहेत हे देवाचे शरीर आहेत. आणि ह्या शरीरामध्ये विविध प्रकारचे अवयव जसे आहेत तसे प्रत्येक सभासदाला देवाने विविध प्रकारचे कलागुण दिलेले आहेत, कृपादानं दिले आहेत. आणि या सर्व कृपादानाचा एकच महत्वाचा भाग आहे, तो म्हणजे तिने देवाच्या गौरवासाठी त्याचा उपयोग केला पाहिजे. आणि म्हणतो तुम्ही जे काय खाताय पिताय जे काय करताय ते सर्व देवाच्या गौरवासाठी करा. ह्या कलागुणाच्या द्वारे, या दानाच्या द्वारे आपले स्वतःच गौरव न करता परमेश्वराचं गौरव तुमच्या माझ्या जीवनात आपण करणं खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून तुमच्या माझ्या जीवनामध्ये प्रीती देखील हे उत्कृष्ट दान असू द्या. त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त रस घेऊया आणि आपलं जीवन परमेश्वराला समर्पित करूया. म्हणजे तुमचा आणि माझा उपयोग, तुमच्या आणि माझ्या दानाचा उपयोग परमेश्वर त्याच्या गौरवासाठी केल्याशिवाय राहणार नाही. देव बाप आम्हा सर्वांना आशीर्वाद करो अशी माझी देवजवळ कळकळीची प्रार्थना आहे.